मतांसाठी मराठी विरुद्ध गुजराती खेळ। ठाकरेंविरोधात भाजपचा गुजराती तडका। राज ठाकरेंकडून भाजपवर पलटवार। ठाकरे बंधूंच्या एकीमुळे मराठी मतांचं ध्रुवीकरण होण्याची शक्यता असल्यानं अस्वस्थ भाजपनं हिंदी नंतर आता गुजराती कार्ड खेळलंय। भाजपनं महाराष्ट्र राज्य गुजराती साहित्य अकादमीच्या माध्यमातून कांदिवलीत गुजराती नाट्यप्रयोग आयोजित केलाय। त्यावरून भाषिक वादाची ठिणगी पडली। त्यावरून राज ठाकरेंनी भाजपला लक्ष केलंय। आता कालच माझ्याकडे कोणीतरी आणलं की आता काहीतरी महाराष्ट्र राज्य स्वतः गुजराती साहित्य संमेलन भरवतोय। बरोबर आहे, व्यापाराच्या चोपड्यांमधलं पुस्तकाच्या चोपड्यांमध्ये लक्ष केलं तर जास्ती बरं। पण हे काय चालू आहे? हे नुसतं गुजराती माणसाबद्दलचं प्रेम नाहीये, मराठी माणसाची आणि गुजराती माणसाची लागावी इथे भांडणं व्हावी, त्यातनं आपण मतं कशी काढू शकतो, काय काय करता येईल याच्यासाठीचे उद्योग आहेत, दुसरं काही नाहीये। खरं तर विधानसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतर मुंबई महापालिका जिंकण्यासाठी ठाकरे बंधूंनी एकीची वज्रमूठ आवळली आहे। त्यामुळे अस्वस्थ झालेल्या भाजपनं भाषिक कार्ड खेळलंय। मात्र मुंबईत कोणत्या भाषिकांची नेमकी किती संख्या आहे ते पाहूया। मराठी 35%, गुजराती 21%, उत्तर भारतीय 20%, मुस्लिम 15%, दक्षिण भारतीय 6% आणि इतर भाषिकांची संख्या 3% आहे। हिंदी सक्तीच्या निर्णयामुळे भाषिक वादाला तोंड फुटलंय। या निर्णयाला होणारा प्रखर विरोध पाहून सरकारनं एक पाऊल मागे घेतलंय खरं, मात्र आता गुजराती साहित्य अकादमीच्या माध्यमातून नाट्यप्रयोगाचा निर्णय घेत सरकारनं आगीत तेल टाकलंय। त्यामुळे मराठी विरुद्ध गुजराती वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे। मात्र या भाषिक वाद कार्डाचा भाजपला फायदा होणार की मराठी मतदार अजूनच दुरावणार याकडे राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।